नमस्कार मित्रांनो, तो आपण बघत आहात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसं. तर सुरुवात करूया आजच्या बिग बॉस मराठी सीझन 5 वरील रियालिटी शोचा रिअल चेक. तर मित्रांनो, आज नेमके अक्षय कुमार आलेले होते. तर एकदम धमाल मस्ती होती, त्याच्यामुळे जास्त काही बोलण्यासाठी बी नव्हतं. पण त्याच्यात पण आम्ही थोडं रिअलाइज केल्यानंतर आम्हाला समजलं की हे मुद्दे एकदम चुकीचे होते. हे लपवत का होते, आणि मेन म्हणजे आर्या तिच्या मोबाईलमध्ये काय लपवत होते. मेसेज काहीतरी असेल, काहीतरी सस्पेक्ट मेसेज असेल तिचा. त्या मेसेजमुळे काहीतरी तिची पोल खोलणार असेल, त्यामुळे ती लपवत असेल आणि तिची पोल खोलणार असेल म्हणून मेसेज लपवत होती. आणि मेसेज वाचले असते तर तिची पोल बी खुलली असती आणि लोकांना समजलं बी असतं की मी तर डबल माइंडेड गेम खेळते. तू अक्षय कुमार का बोलले? अल्बास तू अक्षय कुमार यामुळे बोलले की वैभव अल्बासची सावली आहे. आता गेम आता मला लक्षात आलं तू बोलला म्हणजे आता समजा की पूर्ण महाराष्ट्राला बी समजलं होतं, सगळ्यांना समजलं की वैभव गेम खेळतच नाहीये. तो आता ऍक्च्युली हिंद दिलेली आहे. ते सरांनी हिंद पण दिले कालच्या एपिसोडमध्ये की तू खेळ बॉ सिंगल तो मुद्दा काल पण घेतलेला होता आपण की सिंगल, जो सिंगल खेळतो तोच जिंकतो. तू सिंगल खेळ आणि तुझी ताकद, आणि आम्ही दरवेळेस सांगतो तुझी त्याची सेम ताकद आहे, दोघांमध्ये खेळा. आणि सूर्य आपलं नाही, पण मग सूरजला बोलताना पण बोलले होते टॉफीच्या वेळेस काय असं करणार का दोघं? नाही, मग ते दोघं जण मी परत ट्रॉफीच्याच पण असंच करतील, अर्धी वाटून घेतील. नाही एकच आम्हाला तो आलबाज तू एकच वाटतोय. तर सिंगल तो मुद्दा वारंवार निघणार आहे, कारण की जोपर्यंत वैभव, आणि असं मला वाटतंय की वैभव या आठवड्यात पण असंच दिसणार आहे. अरबाजच्या पाठीमागे खेळणारा, अरबाची शेपूट पकडणारा, पुढे चालणारा, निकीचा ऐकणारा, आणि निकी हर झाली का निकीला मिठी मारणारा आणि स्वतःची छबी बाहेर खराब करून घेणार वैभव. तर तो ह्या हप्त्यात बी तसाच दिसणार आहे. ते का म्हणता, सांगून शिकून लोकांचे धनी. इथं लोकांचे धनी म्हणायचे अगोदर आपण म्हणू अल्बासचे धनी. तोच विषय झालेला आहे. अल्बासने त्याचा पासवर्ड सांगितलं. अरे कसं काय सांग, अरे ती त्याला काय चुकलं झालं असतं त्याचं. माइंडेड डबल गेम खेळतोय. तुम्हाला काय वाटतं की नेमकी अल्बासने जर पासवर्ड सांगितला असता तर आता ऍक्च्युली आम्ही सोशल मीडियावरती असतो, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की अल्बाचं बाहेर सेटिंग आहे. सेटिंग नाही म्हणताय ना, GF आहे. त्याचं ऍक्च्युली गर्लफ्रेंड बाहेर दुबईला आहे. तिचं नाव आहे निजा बिंद्रा. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. ती दुबईला राहते आणि त्यांचे व्हिडिओ पण शेअर झालेले आणि त्याच्यावरती काही जणांनी व्हिडिओ पण बनवलेले, आणि ते आम्ही सोशल मीडियावरती चेक करता आम्हाला ते दिसले पण होते. त्यामुळे भाई अल्बास म्हणजे अल्बाची लव्ह स्टोरी बिग बॉस मध्ये फेक आहे, फेक चालू आहे. आणि निकी पण मजा घेते. निकीचे पण असं काय निकी मजा घेते. आणि वैभवची पण लव्ह स्टोरी तिथे फेक चालू आहे. फेक यामुळे चालू मित्रांनो की ऍक्च्युली इरिनाचं वय हे 45 वर्षाची आहे आणि वैभव हा 31 वर्षाचा आहे. त्याचे बायोडाटे सोशल मीडियावरती तुम्हाला मिळून जातील. जर मला भेटले तर मी पुढच्या ज्यावेळेस त्यांचं लव्हचं चालू होईल त्यावेळेस ते बायोडाटे मी तुम्हाला काढले होते, पण ते नाही आता सध्या. पण एक आहे, आर्याची वैभव सांगते फेक आहे का? काहीच नाही दोघांचं आहे. ती बनवायला ॲक्युरेट तिने स्पष्ट केलं, ॲक्युरेट झाली तिच्या बॉडी पर्सनॅलिटीवर. मालवाची पण बॉडी तशी, मालवाजवर का ॲक्युरेट नाही झाली तिला. माझं मत त्याला वाटतं. तिला माहिती आहे की अरबाजनी तर निकीला पकडून घेतलंय. मग आता आपल्याला उरतं कोण? वैभव उरतो नेमकी सगळ्यांचं. एक हा पण मुद्दा आहे. पॅरी दादाचं लग्न झालेलं आहे. नाही, हा पण एक मुद्दा आहे. पॅरी दादाचं लग्न झालेलं आहे, अभिषेक सावंतचं लग्न झालेलं आहे, आपला पुढारीचं लग्न झालेलं आहे. पुढारी तर पकडू शकत नाही. आणि सूरजचं नाही झालेलं, पण सूरजला ती थोडंसं हलक्यात धरती. त्यामुळे सूरजचं ऍक्च्युली वय कमी मित्र, वय पण कमी आहे आणि वय कमी. सूरजचं माणूसच वेगळा आहे, तो दिलदार माणूस आहे. त्यामुळे ते सूरजचं काय ते मागणं बोललाच तो. आणि राहायला कोण आपला डीपी दादाचं पण लग्न झालेलं आहे. मग उरला कोण? वैभव. आणि हा गेम प्लॅन आम्हाला पण समजतो, डोक्यात येतो. तुमचा काय गेम प्लॅन? स्टोरी शिवाय बिग बॉस मध्ये टिकणं शक्य राहतं. कोणीतरी सपोर्ट पाहिजे. ऍक्च्युली मैत्री पण हा चांगला सपोर्ट असतो, हे तिला समजत नाही. तुम्ही लवशिप नका करू, पण तुम्ही चांगली मैत्री करा. मैत्रिणी पण गेम पुढे जाऊ शकतो, हे तिला अजूनपर्यंत समजत नाही. पण जाऊ ती गोष्ट नाही जे महत्वाची. बरं, आपलं महत्वाची गोष्ट म्हणजे जान्हवीला कसं काय चक्कर आली. चक्कर मला असं वाटतंय की जान्हवी ही कॅरेक्टर बिग बॉस मध्ये आल्यानंतर अशाच प्रकारचं
तमाशा करता त्याच्यानंतर मग नाही, तमाशा नाही, करायची. ती याची- हा मेन मुद्दा काय आहे, तिची छबी बाहेर थोडीशी डाऊन झालेली आहे. मग आता सिम्पिटी गेम हा सिम्पिटी गेम खेळायचा, मग दाखवायचं काय आता तिच्या Actually- दोघं माइंड थोडस हे झालं होतं, म्हणजे ब्लँक झालं होतं. मग आता विचार काय करायचा, मग आता तिने नवीन गेम खेळायला सुरुवात केलेली. तो गेम असा खेळलाय की आपण ती तब्येत खराब दाखवून आपण बाहेरून सिम्पिटी घेऊ, पण त्याचा उपयोग होणार नाही. लोकांना तुझा स्वभाव माहिती होऊन गेलेला आहे, त्यामुळे तू हा पण गेम तुझा फ्लॉप जाणार आहे. त्यामुळे तू मला अशी आता नाटक तो भाऊ बोलतो ते एकदम योग्य आहे मित्रांनो, की ती ना हे करते काय म्हणतात त्याला, सिंपती गेम खेळते का बाहेरून आपल्याला सिंपती मिळेल आणि सिंपती नाही, मिळाल्यानंतर माझा जर फोटो निघला तर तुम्ही बघा 2 दिवसात परत ती बिग बॉस मध्ये हाय त्याच पोझिशनला नाही राहिली तर नाव बदलून टाकायचं. ती राहू शकते. ऍक्च्युली ती ना डबल ढोलकी गेमर आहे. ती काय म्हणतात ती हा माइंडेड गेम खेळते. बरं, जाऊ दे, जान्हवीचा आता आपण- ऍक्च्युली जान्हवीचा एवढा मोठा मुद्दा नाही आहे. तिला चक्कर आली ऍक्च्युली तिने तुम्हाला सगळ्यांना समजेल की ती फेक आहे आणि फेकच खेळते. आणि दुसरा आपल्याकडे मुद्दा होता नेमकी तो म्हणजे आपला मागच्या व्हिडिओत आलेली आहे. मागच्या व्हिडिओला कोण होतं, जान्हवी आणि आर्या होती कुटाकुटीला. आणि या या व्हिडिओत कोण आहे कुटाकुटीला आता, आपले अभिजित दादा आणि अभिजित अफजल. सावंत आणि अफजल. तर अभिजित सगळ्यात सावंत पहिलं तर एका मुलीची आणि एका मुलाची जर मैत्री असेल त्याचा अर्थ दुसराच असला पाहिजे असं नाही आहे. त्याच्यामध्ये चांगली मैत्री पण असू शकते. आयुष्यामध्ये एकच रिलेशन नसतं, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी असतात. असा बाहेर पडला. बरं मित्रांनो, तुम्ही क्लिप पाहिली, हम्म. काय वाटलं तुम्हाला? की हा तो बोलतोय की आपलं अभिजित दादा स्टार्टिंगचीच वर्ड काय बोलताय, संशय घेतला. संशय. मी नेमकी 2 मित्र असू शकता आणि मी तो मुद्दा आता आणि बोललो नाही. अलिबागला हे पण माहित नाही का अभिजित दादाचं लग्न होईल. तर ते मैत्रीचं चालू आहे आणि मैत्री निवड झालीच पाहिजे बिग बॉस मध्ये. मैत्रीशिवाय माणूस काही म्हणजे स्टँड घेऊ शकत नाही, कोणता गेम पुढे सरकू शकत नाही. तर मैत्री झाली पाहिजे आणि ते निवड त्यांची मैत्रीच आहे. तर हे काय माहिती आता आणि आता पण ते फक्त लपड्यासाठीच आलेले, लपड्याचे कपडे घेऊनच हे वैभव आणि आपला अभिजित त्याच्यासाठी झालेले, बाकी दुसरा गोष्ट विषय दिसत तर नाही. आणि मेन म्हणजे आम्हाला जर समजा अभिजित दादाबद्दल वाटलं असतं की अभिजित दादा ते तिचं आणि आता फ्लड करतो Flirting करताना पण काय दिसलं नाहीये, काही असं कधी आम्हाला अनुभव आला नाही. आम्हाला तुम्ही बिग बॉस बघताय, तुम्हाला बी अनुभव आला नाही, आम्हाला पण नाही आलेला. मग हे मुद्दा कुठून आला? तर हे काहीतरी म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये असलेले किडे चालू आहे, वळवळच्या डोक्यात आला असेल असं तर ते मुद्दा काढला अफजलच्या असेल. डोक्यात. हा, तर मग तो की त्यांच्या डोक्यातले किडे चालू आहे. हे काय फक्त लव करण्यासाठीच तिथं आलेलं आहे असं दिसतंय. नेमकी कोणत्या चांगल्या मुद्द्याचा हट्ट नाही घालती, फक्त चिडायचं, रडायचं आणि मोठ्याने ओढून सांगायचं बस. आणि त्यांची या गोष्टीवर आता खूप रगडपट्टी निघालेली आणि त्यामुळे हा मुद्दा बी मस्त होता. आणि आमचं चॅनल बघत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्ही एक सांगा, अभिजित दादाने जे बोललं आहे ते खरं आहे की खोटं आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा.